मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिलं आहे, जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील मुंबईसाठी आणि मुंबईसाठी जे जे भल्याचं आहे ते आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत. अखेर भाजपाला मराठी माणूस हा हिंदू आहे हे मान्य करावं लागतं. त्याचप्रमाणे ह्या ज्या काही 2022 जी काही लढाई चालू होती त्या लढाईमध्ये भले 83च्या 89 झाले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मराठी माणसाचा लावलेला ताज मराठी माणूस मुंबईत जिंकला आहे. आता त्याच्यावर उपप्रश्न येऊ शकतो की तुमची संख्या, तर माझं तेच म्हणणं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावरती जे काही मुंबईमध्ये माइंडेड मिळालेलं आहे, मग ते बाळासाहेब कोण गरजेपुरतं वापरतंय की बाकी ते लोकांना दिसतंय. त्यामुळे आमची लढाई ही मराठीच्या अस्मितेसाठीच होती. कायम ती करत आलोय, पुढेही करत राहू. आणि मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिलं आहे त्या नक्कीच आम्ही अपशकून करणार नाही. आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहे. सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून, म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी, ते आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत. आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत की आम्ही भूमिका पद्धतशीर, नेटकी, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातलं जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील मुंबईसाठी आणि मुंबईसाठी जे जे भल्याचं आहे ते आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत. नाही, पण किशोरीताई याआधी संजय राऊत असं म्हणाले होते, म्हणजे आता तुम्ही म्हणतात की मराठी उमेदवार आहे भाजपचा त्यामुळे अपशकून करणार नाही, पण संजय राऊत असं म्हणाले होते की मुंबईवर भाजपचा महापौर होणं हा काळा दिवस ठरेल. हो, बघा आता संजय राऊत म्हणजे बिनविरोध की म्हणजे समजा एका बाजूला तुम्ही म्हणताय की काळा विरोध नाही, हा आता त्यांनी एक सूचक वाक्य वापरून भविष्य लोकांना दाखवलंय. भविष्य लोकांना कळेल आणि भविष्य या आधी येत नाही ना. वर्तमानात आम्ही जगलोय, आम्ही भूतकाळ खूप चांगला नीट करून ठेवलाय. त्यामुळे येणारं भविष्य काळा कसा असतो ते कळेल. काही उमेदवार न दिल्याने उमेदवार न दिल्याने शिंदेचं हे महत्व कमी करण्यासाठी उमेदवार दिला नाही असं म्हणता येणार नाही. जे आमचे पक्षप्रमुख निर्णय घेतात त्या निर्णयाला काहीतरी बेस असतो, तो बेस आम्ही